नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर आपण सर्वांनी पाहिलं की एक मोठ्या प्रमाणावरती देशभरामध्ये एक प्रकारचा आक्रोश पाहायला मिळाला आणि आक्रोशाचं प्रतिनिधित्व आपल्याला कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं जे आंदोलन छेडण्यात आलं होतं दिल्लीमध्ये, सोनम वांगचुक यांनी जे उपोषण केलं होतं, तर त्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं. आता सध्या सरकारने आंदोलकांच्या सर्व अटी मान्य केलेल्या आहेत आणि शिक्षण मंत्री जे होते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील झालेला आहे. मात्र या सगळ्या आंदोलनामध्ये जो काही हिंसाचार झाला, ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणावरती उद्रेक झाला, तर याचं खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला एक परिणाम झाल्याचं दिसतंय आणि पूर्ण देशभरामध्ये एक प्रकारे अशी चर्चा सुरू आहे की हे नेमकं काय सुरू आहे. सोशल मीडियाचा वापर करण्या इतपत ठीक आहे, परंतु सोशल मीडियावरती येऊन शिवीगाळ करणं किंवा काय, ह्याच्याबद्दल एक उलटसुलट चर्चा एक मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सध्या पाहायला मिळते. मात्र अनेकांना आपण जे करतोय तेच चुकीचं आहे हेच कळत नाही. अनेकदा आपण चुकीचे अफवा एकमेकांना फॉरवर्ड करतो व्हिडिओच्या माध्यमातून. अनेकदा फेक व्हिडिओ असतात, मॉर्फ केलेले फोटो व्हिडिओ असतात, ते आपल्याला कळत नाहीत, परंतु कायद्याच्या दृष्टीनं तो गुन्हा असतो. आणि अशा विविध अंगानं आता सध्या या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी किंवा जो काही सोशल मीडिया आहे त्याचा वापर कसा करावा, काय करावा, आणि जो या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर करण्यात आलेला आहे याच्याबाबत या अंगाने देखील एक मोठ्या प्रमाणावरती तपास सुरू आहे. माझ्यासोबत अमलेश मेंढेकर सर आहेत, सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि ते या सगळ्या आंदोलनाकडं, या आंदोलनामध्ये ज्याप्रमाणे सोशल मीडियाचा वापर झाला त्याकडे कसं पाहतायत ते त्यांच्याकडनं जाणूया. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मी जसं सांगितलं की या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर झाला हो. आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने झाल्याचं आता सध्या तर समोर येत आहे. तुम्ही स्वतः सायबर तज्ज्ञ म्हणून या सगळ्याकडे कसं पाहता? सोशल मीडिया एक असं माध्यम आहे की जे म्हणजे गुड अँड बॅड असं म्हणतो ना आपण, दोन्ही याच्यासाठी यूज होऊ शकतो. गुड, चांगल्या गोष्टी पण भरपूर आहेत जे आपण घेऊ शकतो, पण त्याचा गैरवापर पण होतो बऱ्याच वेळा. जसं आपण बघितलं आता दिल्लीला झालंय किंवा बऱ्याच ठिकाणी आधी पण झालेलं आहे. तर आजकाल कसं झालंय की सोशल मीडियावर आपण जे काही पोस्ट करतो ते लाईक साठी पण लोक बरेच वेळा असं काही काही पोस्ट करतात की ज्याने त्यांना जास्त लाईक्स मिळेल, त्यांना एक इन्फ्लुएन्सर्स बनतात. पण आपण जे काही पोस्ट करतो ते आपण जर व्हेरीफाय नाही केलं, चेक नाही केलं, चुकीच्या गोष्टी पण पोस्ट होतात आणि त्यामुळे कसं असं अफवा फैलतात किंवा त्यामुळे कसं की सोसायटीमध्ये डिस्टर्बन्स पण क्रिएट होऊ शकतो. बरोबर. तर सोशल मीडियाचा जर यूज करायचा असेल तर रिस्पॉन्सिबल यूज करावा. अदरवाईज म्हणजे जस्ट फॉर काय होतं की आता दिल्लीमध्ये बघितलंय, आता ते व्हायरल इतकं झालं आणि तुम्ही बघाल की जसं जसं ते लोक रील्स बनवतात, काही गुड असतात, काही बॅड पण असतात. ठीक आहे, फन साठी पण बनवू शकतो आपण, पण त्याची एक लाईन क्रॉस नको व्हायला. ती लाईन क्रॉस झाली की मग त्याचा प्रॉब्लेम त्याच्या म्हणजे इंडिव्हिज्युअल लाईफ मध्ये पण त्याचा प्रॉब्लेम येतो, त्या करिअर मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. ते थोडं केअरफुल आहे, पण एक लाईन क्रॉस नाही करायची. जे काही ते विदिन दॅट लिमिट आपण वर्क केलं तर दॅट्स गुड. आता जर आपण पाहतोय तर ह्या सगळ्या आंदोलनामध्ये जेनझीचा मुद्दा एक अतिशय हो. मोठ्या प्रमाणात होता आणि ह्या जेनझीचं वयोगट सगळ्यांनाच माहिती आहे आता की नेमकं हे काय. तर आता काय झालंय की सर, ह्या आंदोलनानंतर काहींना फटके दिलेत विरोधी पक्षातल्या किंवा सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी, काही असं सांगितलं जात आहे. प्लस काहींना रिअलाइज झालेलं आहे की आपण आता चुकीचं केलंय. मात्र तुम्ही ह्या ज्या क्राऊडची मेंटॅलिटी आहे तर त्याकडे तुम्ही कसं बघताय? हा, आता मी तेच म्हटलं की तुम्ही जर काही पोस्ट करताय, तुम्हाला ते बरेचसे लाईक्स येतात आहे किंवा व्हायरल होत आहे, तुम्ही फेमस होतात आहे, तर एक 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 दृष्टिकोन तोही आहे की तुम्ही लवकर फेमस होण्यासाठी पण असं काही की तुम्ही पोस्ट करत असतात. पण जर तुम्ही ते गुड और बॅडचा पण विचार नाही केला आणि नोईंगली अननोईंगली, आता लॉ मध्ये अननोईंगली असं काही नसतं. तुम्हाला जे काही तुम्हाला लिगल मध्ये तुम्ही जर इग्नोरन्स आपण एक्सेप्ट नाही करत, तर आपण एक रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणून जर असं काही केलं, म्हणजे जे लाईन क्रॉस केली, तर नॅचरली
तुम्हाला त्याचे जे काही रिस्पॉन्स येतो किंवा जो काही त्याच्याबद्दल रिटॅलिएट होतं, लोक करतात, तर ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागणार, रिअलाइज व्हायला पाहिजे. अदरवाईज सोसायटीमध्ये मग ते बॅलन्स नाही राहत. या आंदोलनादरम्यान हिंसाचार देखील आपल्याला पाहायला मिळाला. काही फेक व्हिडिओ पण पसरवण्यात आले, परंतु लोकांना म्हणजे पसरवल्यानंतर कळालं की हा व्हिडिओ फेक होता किंवा हा फोटो फेक होता. राईट. तर हे कसं टाळलं जाऊ शकतं किंवा हे कसं व्हेरीफाय करायचं की हे आपण जे फॉरवर्ड करतोय ते खरं आहे की खोटं? हा, आता ते आपण म्हणतो ना की आपलं सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी जे म्हणतो, ती आपलं स्वतःचं लिमिट आपण समजायला पाहिजे. इन द सेन्स की आता काय आता डीप फेक्स वगैरे पण खूप आलेले आहेत आणि आता लोक AI जस्ट मुळे तर बघून अनेक आणि व्हिडिओ ते लोक म्हणजे आहेत आता म्हणजे गुड और बॅड तुम्हाला ते दिसतात. इंडियात नाऊ शकतात, बाहेर नाही येऊ शकतात, की जे असे फेक व्हिडिओ तुम्ही पोस्ट करून काहीतरी एक सोसायटीमध्ये डिस्टर्बन्स करायचं, इंडियाला डिस्टर्ब करायचं, ते पण भरपूर असतं. आता आपण दिल्लीचं तुम्ही एक्झाम्पल घेतलं, तर दिल्लीमध्ये बघितलं गेलंय की असे फॉरेन फोर्सेस पण आहेत की ज्यांनी फायदा घेतात, म्हणजे अशा सिच्युएशनचा जेन्युइन जे रिझनसाठी जे फाईट करत आहेत त्याच्या मागे तुम्हाला दिसेल की बरेचसे अँटी नॅशनल एलिमेंट्स पण असतात, तर फुल युटिलाइज करतील ते. तर ते लोकही मग असं काही काही कंटेंट पुश करतील, हे करतील. तर आपण जे आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे आपण कंटेंट शेअर करतोय ते व्हेरीफाय केल्याशिवाय शेअर नाही करायचं, किंवा जस्ट कोणीतरी पाठवलं आणि फॉरवर्ड केला. आता भरपूर साईट्स आहे की ज्या तुम्ही चेक करू शकतात की जसं वेदर काही इट्स जेन्युइन आहे की नाही आहे. काही साईट सांगितलं तर बरोबर. ऑल्ट न्यूज किंवा तुम्ही बघाल गुगलवर सर्च केलं ना, भरपूर ठिकाणी तुम्हाला कळतं की अशा साईट्स भरपूर आहे की जे आपल्याला Okay. व्हेरीफाय करू शकतो. आपण जे रिस्पॉन्सिबल न्यूज चॅनल्स आहे किंवा त्याला जरी जरी फॉलो केलं तरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात की ते कंटेंट करेक्ट आहे. तर पण हे आहे की जस्ट कोणी तुम्हाला पाठवलं काही कंटेंट तुम्ही जस्ट फॉरवर्ड करणं चुकीची गोष्ट बरं. आहे. सर, तुम्ही आता बाह्य शक्तींचा उल्लेख केला म्हणून माझा प्रश्न आहे की आता या आंदोलनामध्ये देखील बाह्य शक्तींनी काही डिस्टर्बन्स केला किंवा त्यांचा देखील याच्यामध्ये हात असल्याचा हो. एक आरोप केला जातोय. तर त्या ज्या शक्ती आहेत त्या कशा पद्धतीने ह्या इन्फ्लुएन्स वाढवतात किंवा विद्रोह होण्यासाठी पोषक वातावरण त्या कसं तयार करतात? हा, आता ते कसं असतं की ते बघतच असतात की डिस्टर्बन्स कसा हो. आता हे एक एलिमेंट आहे की आता मला नीटसाठी कोणीतरी चालू केलं आणि मग त्यानंतर लोक जॉईन झाले त्याला. आता तुम्ही त्यात बघितलं असाल की बरेचसे जे फॉलोअर्स होते ते पाकिस्तान किंवा असे दुसऱ्या कंट्रीज मधनही झाले, तर त्यांना काही देणं घेणं नाही आहे इंडियाच्या इंटरनल बरोबर गोष्टींचं. बरोबर. तर आजकाल बॉट्स बनतात, त्याच्याने तुमचे फॉलोअर्स वाढतात आणि ते दिसतं. आणि कसं आहे की तुम्ही मग तो कंटेंट इतका पुश करतात, तर तुम्हाला जो कोणी आता जसं इंस्टाग्राम कोणी वापरत तुम्हाला तोच कंटेंट दिसतो. तो इतका व्हायरल करतात, इतके पुश करतात, ते स्प्रेड करतात की आपल्याला वाटतं की तेच खरं आहे. म्हणजे लोक जे बघतील त्यांना त्यावर विश्वास होतो. तुम्ही एक गोष्ट चुकीची गोष्ट 100 वेळा सांगाल त्याला खरंच वाटणार आहे. तर ते लोक बघतात की असं, म्हणजे तुम्ही जितकं आजकाल सोशल मीडिया सगळेच वापरतात, मोस्टली जेन्झीज आपण नाव घेतलं, सगळेजण सोशल मीडियावरच असतात. तर त्याच्यावर त्यांना कंटेंटवर जास्त विश्वास होऊन जातो, ते इन्फ्लुएन्स पण होतात किंवा ते स्वतःचंही लाईक हे वाढवण्यासाठी हे बरेचसे रिझन्स आहेत. पण हेच आहे की बाहेरच्या शक्ती जे आहे ते नॉर्मली ते टेक ऍडव्हान्टेज. पण ह्या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना ह्या सगळ्या घटना घडामोडींकडे अभिव्यक्तीच्या परिप्रेक्ष्यातून जर बघायचं असेल तर मग आता मोस्टली मुलांचं काय म्हणणं आहे की मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला जे वाटतं ते मी पोस्ट करणार, मला जे वाटतं ते मी लिहिणार. हो, पण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलंय की त्यातलंही लिमिट आहे. म्हणजे तुम्हाला एवढं हे दिलेलं आहे, फ्रीडम ऑफ स्पीच, पण कंडिशन्स अप्लाय असतात. असं नाही की 100%. कारण आपण जे म्हणतो की फ्रीडम ऑफ स्पीच आहे मला, पण ते दुसऱ्याचं एक आहे फ्रीडम ऑफ प्रायव्हसी म्हणा, किंवा जे काही त्याला जे काही राईट्स दिले, प्रायव्हसी राईट्स दिलेले आहेत, त्याची फ्रीडम ऑफ स्पीच आहे. ते किंवा आपण एखाद्या व्यक्तीला आपण किंवा एखाद्या कुठल्याही गोष्टीला आपण एक लिमिट क्रॉस करण्याची म्हणजे केली तर नॅचरली त्याचे रेप्लिकेशन्स येतात. सर, पण या सगळ्या घडामोडींमध्ये पालकांची जबाबदारी काय आहे? कारण आता अनेक पालकांना माहितीच नव्हतं की आपला मुलगा त्या ठिकाणी गेला होता आंदोलनात. आता जेव्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल होतोय हो, बरोबर. किंवा त्याचं नाव येतंय, त्याच्या नावाने नोटीस येते, तेव्हा त्यांना कळतंय की आपला मुलगा त्या ठिकाणी गेला होता. Right. पालकांची जबाबदारी काय आहे? पालकांची जबाबदारी तर आहेच, कारण तुम्ही त्यांना कसं एन्व्हायरमेंट देतात, किंवा ठीक आहे फ्रीडम द्यायलाच हवं, असं नाही म्हणत की फ्रीडम, पण फ्रीडमचा अर्थ हे नाही की तुम्ही जसं डिस्टर्बन्स करू शकता किंवा काही कोणाला बोलू शकतात. ते
आपण म्हणतो ना की एक ग्रुमिंग जे करतो आपण एखाद्या ह्याला, तसं ते बरोबर प्रॉपर ग्रुमिंग व्हायला पाहिजे. नुसतंच पालक नाही, इव्हन आजकाल आपण म्हणतो की स्कूल्स कॉलेजेस त्यांचे एक रोल आहे याच्यात मोठा. कारण तिथे तुम्ही कसं एन्व्हायरमेंट असतं, तिथे तुम्ही किती ना ग्रुमिंग करतात, सगळंच की आपण पालकांना नाही हे करू शकत. तेही काय जितक्या वेळ असतात सोबत किंवा बाहेर असतात, तर ओव्हरऑल एन्व्हायरमेंट मध्ये त्यांचं ग्रुमिंग झालं तर बेटर आहे. कारण आपण कोणावर एकाला ब्लेम नाही करता येत ह्याच्यात. सर आता हे जे जे काय झालं, आता आपण ते बघितलंच. आता गुन्हे काहींवरती दाखल झालेले आहेत, बरोबर. माझा 2 प्रश्न आहेत या सगळ्याबद्दल. की एक पहिला प्रश्न असा आहे की आता ह्यांच्यावरचे गुन्हे मागं घेण्याच्या बद्दलची मागणी होते, तर अशा पद्धतीनं जे गुन्हे केलेले आहेत तर ते मागं घेतले जाऊ शकतात का? आणि दुसरा की कुठल्या कृतीसाठी कुठला गुन्हा दाखल होतो? आता गुन्ह्याचं कसं आहे की आपल्याला माहिती आहे, लॉ मध्ये तुम्ही ब्रेक केला लॉ, तर नॅचरली ते विदिन लिगल सिस्टम्स ते होणारच आहे. पण एक असंही नको व्हायला की तुम्ही एक प्रेसिडेंट सेट करतात आहे की तुम्ही दंगे करा, हे करा आणि मग आम्ही सेटलमेंट करून घेऊ आउट ऑफ कोर्ट. तर हे चांगला एक सिग्नल जात नाही सोसायटीमध्ये. तर काही जे मेजर जे आहेत गुन्हे केले आहेत नोईंगली, त्याला आपण ऍक्शन म्हणजे जी काही लिगल ऍक्शन तिथं मला वाटतं करतील ते. जे जास्त सिरियस नाही आहे, हे नाही, ते मे बी दे कॅन त्यांना हे करू शकतात. पण इट्स ऑल अप टू आता गव्हर्नमेंट की पण असं आहे की बॅड प्रेसिडेंट नको सेट व्हायला पाहिजे. म्हणजे असं नाही म्हणत आहे की सगळ्यांनाच पनिश करा, असंही नाही आहे. पण काही सिरियस किंवा नोईंगली जे करतात आहे, माहिती असून सुद्धा तुम्ही करता येईल, आणि किंवा ज्यांचा ऑलरेडी काही असं प्रेसिडेंट आहे की त्यांनी केलेलं आहे ऑलरेडी असे गुन्हे, तर म्हणजे ते रिपीट ऑफेंडर्स आहे की त्यांना माहिती असून सुद्धा केलेले आहेत, तर त्यांना करू शकतात ऍक्शन. सर आता या जिथं हा सगळा हिंसाचार झाला, लाठीचार्ज वगैरे जे झालं, तर तिथं पोलिसांनी जे अत्याधुनिक चष्मे यूज केले, तर त्याच्यामधनं अनेक गुन्हेगार आयडेंटिफाय झालेले आहेत. जे पोलिसांच्या व्हॅन होत्या, तर त्याच्यामधनं देखील अनेक गुन्हेगार तिथं आयडेंटिफाय झाले. तर हे कसं शक्य केलं, म्हणजे टेक्नॉलॉजी काय नेमकी यूज केलेली आहे आणि आता ह्याचं पुढं काय होईल? बरोबर. आता काय टेक्नॉलॉजी सगळ्या क्षेत्रात येते, इव्हन पोलिसांनाही हवं आहे. कसं आहे की आता काही गुन्हा झाला तर बऱ्याच वेळा आपल्याला हे होतं की म्हणजे कोणाकडनं प्रॉब्लेम आहे, म्हणजे कोणी चालू केलं. म्हणजे कधी पोलिसला ब्लेम होतं, कधी ते विक्टिम्सला ब्लेम होतं. पण कोण विक्टिम आहे आणि कोण हे आहे ऑफेंडर ते कळत नाही आपल्याला. ते एक ट्रान्सपरन्सी येण्यासाठी पण हे गोष्टी टेक्नॉलॉजीचा वापर जर केला आपण तर इट्स गुड. जसं आपण आता सगळ्यात क्षेत्रात बघतो ट्रान्सपरन्सी. आपण इव्हन आता ट्रॅफिक मध्ये बघतो की ट्रॅफिक सिग्नल्सवर तुम्हाला कॅमेराज आहे, तुम्ही लाईन क्रॉस केली, रेड लाईन, तर तुम्हाला होतोय. ते एक म्हणतो ना आपण की एक न्यूट्रल जो एक व्ह्यू हे आहे, जे ही पार्टी पण आहे, ही पार्टी पण, जो बरोबर आहे ते आपल्याला कळतं कॅमेरामधनं. सेम गोष्टी आता ह्याच्यातही येणारच आहे. टेक्नॉलॉजीचा वापर सगळीकडे होणार आहे. फॉरेन मध्ये होतोच, तर इंडियामध्ये तो येणारच आहे टेक्नॉलॉजीचा. कारण शेवटी कसं असतं, मग तुम्हाला ते प्रूव्ह करायला फार डिफिकल्ट होतं की दोन्ही पार्टीज म्हणतात की समोरच्याचा प्रॉब्लेम. तर ते न होण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करणं सर, बेटर या आहे. आंदोलनासाठी काय असं तुमच्या निदर्शनास येतंय का, की जसं तुम्ही बॉट्सचा उल्लेख केला, काही असं ठरवून ह्याला प्लॅनिंगने हे सगळं सोशल मीडियावरती स्प्रेड केलं गेलेलं आहे, वॉर रूम टाईप क्रिएट केलं गेलेलं आहे, किंवा एखादा असा ग्रुप त्यासाठी विशेष तयार केला गेलेला आहे, अशी शक्यता तुम्हाला दिसते का? असते, पॉसिबिलिटी असते सर्वेच. आपण जसं आता बोललो की नाही, आता जे बाहेरच्या शक्ती आहेत त्यांचेही तुम्ही बघाल, ते लोकही फॉलो करतात, ते लोकही कंटेंट टाकतात आहे. कशासाठी करतात आहे? बरोबर. शेवटी त्यांचा उद्देश हाच आहे की इथे डिस्टर्बन्स व्हावं, इथे अजून म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स येतील, तर त्यासाठीच ते सगळं लोक करतात आहे. तर डेफिनेटली म्हणजे गुड अँड बॅड एलिमेंट्स दोन्ही असतात. असं नाही की जे जेन्युइनली जे स्ट्राईकवर गेले त्यांचं बरोबर आहे, पण त्यांच्या पाठोपाठ काय होतं की लोक दुसरे जे अँटी सोशल्स आहेत ते पण त्याचा ऍडव्हान्टेज घेतातच. आणि हे जे तोडफोड झाली तर नॉर्मल लोक नाही करत, जनरली नॉर्मल स्टुडंट्स पण माझ्या हिशोबाने करणार पण नाही. पण ते जे असतात ना अँटी सोशल एलिमेंट्स, ते एंट्री झाली की मग हे सगळं तो प्रॉब्लेम येतो. सर, ह्या सगळ्यामध्ये संगतीचा किती परिणाम आहे? नाही, आता ते काय सांगत गुड अँड बॅड आहे, ते इंडिव्हिज्युअल आपण कसं काय आपले जे आहे त्या इंडिव्हिज्युअलच असतं शेवटी. तुम्ही कसे वागतात, तुमची वागणूक कशी आहे. आता आपले नॉर्मल याचे सगळेच लोक आपल्याला भेटतात, आता त्याच्यात आपण हे नाही, पण शेवटी आपण काय करतो ते इम्पॉर्टंट असतं. बरोबर. गुड अँड बॅड तर सगळीकडेच आहे. तर आपण कुठली लाईन चूज करतो, आपण कुठे लाईन क्रॉस नाही करत, ते आपल्यावर आहे. ओके. तर इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. पर्सनल तुम्ही घ्या आणि मग प्रॉब्लेम्स होणार.
थँक्यू सर. थँक्यू Thank you. थँक्यू नमस्कार थँक्यू